सार्थक 11 या संघाने देखील नाणेकोळी जिंकून फलंदाजी निवडलेली आहे आणि दोन्ही सलामीवीर फलंदाज देखील खेळपट्टीवरती सज्ज आहेत. दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. लेबर कॅम्प बी या संघाचा एक प्रतिनिधी आपण कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र डी झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी आणि 3 षटकांचा हा सामना म्हणजे 3 ओव्हरचा हा सामना आहे. पहिली ओव्हर पॉवर प्लेची असेल याची नोंद घ्यायची आहे. विशाल पुन्हा एकदा रुद्रसाठी मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून चेंडू जाताना इथे पंच अभिषेक नागर आपल्याला वाईट घोषित करताना दिसतील. अनंकित अशी एक धाव फलकावरती धाव निर्माण होताना दिसते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 धावांवरती. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस होता, परंतु शॉर्ट लेगला चेंडू मात्र 1 धावेसाठी जाईल आणि दुसऱ्या धावासाठी देखील धाव घेतलेली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. दोन धाव्यानंतर धावसंख्यात वाढ होताना दिसते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावांवरती. समोरच्या दिशेला मारलेला चेंडू मात्र चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. रुद्र बागई गेल्या सामन्यात देखील अतिशय चांगली फलंदाजी केली होती. आपल्या वैयक्तिक काही धावा केल्या होत्या आणि चांगला आक्रमण देखील पाहायला भेटलं आपल्याला पहिल्या या षटकामध्ये देखील. तिसरा चेंडू होता मात्र चेंडूला सीमारेखा बाहेर पाठवले 6 धावांसाठी आणि धावसंख्येत मात्र 6 धावांनी बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावांवरती. रुद्र मॅन फ्रॉम विक्रोळी देखील चांगला खेळ खेळतात आपल्या टागोरनगर विभागातून आपल्या सार्थक 11 या संघासाठी. विशाल पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजीसाठी. तीन चेंडू आणि 10 धावा. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा आक्रमण केलेले आहे मात्र चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेखा बाहेर. षटकार. सलग 2 चेंडूंवरती षटकार मारलेला आहे. मात्र विशालने देखील 5 धावांचं एक षटक टाकलं होतं. पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं पहिल्या मॅच मध्ये देखील. दुसऱ्या मॅच मध्ये थोडस टप्पे कुठेतरी बदलताना दिसलेत आणि मात्र 2 षटकार खाल्लेत. धाव संख्या झालेली आहे 16. आपलं वैयक्तिक पहिलं षटक टाकतो तो म्हणजे विशाल आणि तिसरा षटकार जर मारला तर रॉकीबाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागू पडलेलं आहे. परंतु पारितोषिक इथे उठताना दिसतंय. परंतु 2 षटकार सलग मारलेत आणि आपल्या संघाला देखील चांगल्या टार्गेट कडे नेताना दिसत आहेत. रुद्र मॅन फ्रॉम विक्रोळी एक चांगला दिग्गज फलंदाज आपल्याला इथे पाहायला भेटतो आपल्या विक्रोळी नगरीतून देखील. शेवटचा चेंडू विशालचा, पण हा शेवटचा नसू शकतो आणि पंचांनी देखील इथे वाईट घोषित केलेला आहे. म्हणजेच अनंकित अशी एक धाव फलकावरती धाव निर्माण होताना दिसेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावांवरती.
चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटलं, मात्र इथे षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे. आणि 3 षटकार जर कोणी मारले या सामन्यामध्ये देखील, सलग 3 षटकार, हॅट्रिक 3 षटकार जर मारले तर रॉकीबाई यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक लागू झालेलं आहे. 10,000 रुपयांचं पारितोषिक लागू झालेलं आहे. जर हॅट्रिक 3 षटकार मारले या मॅच मध्ये तर नक्कीच आपण एक मोठी रक्कम कमावू शकतो, म्हणजेच 10,000 रुपयाचं पारितोषिक रॉकीबाई यांच्याकडून. अतिशय चांगली सुरुवात इथे आपल्याला आपल्या विक्रोळीचा संघ म्हणजेच सार्थक इलेव्हन या संघाकडून पाहायला भेटते. षटक क्रमांक दुसरं म्हणजेच दुसरी ओव्हर चालू आहे आणि मात्र धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17. देखील गोविंद आता स्ट्राईक वरती आहे आणि गोविंद देखील आपल्या स्ट्राईक. पहिला चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटलं. फारसा फलंदाजाला कळाला नाही, परंतु इथे थोडीशी सफळ झाली आणि नक्कीच हा निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. सलग 2 चेंडू निर्धाव करताना दिसत आहेत. अतिशय चांगलं कमबॅक देखील आपल्याला पाहायला भेटतंय, ते म्हणजे लेबर कॅम्प बी या संघाकडून. देखील गोविंद स्ट्राईक वरती आहे. पहिल्या षटकामध्ये देखील 17 धावा केल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक पुरेपूर फायदा उचललाय पॉवर प्लेचा आणि नक्कीच 17 धावा केल्या आहेत एक चांगल्या टार्गेट कडे नेण्यासाठी सार्थक इलेव्हन विक्रोळी. जर ह्या चेंडूवरती जर षटकार आला तर रॉकीबाई यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. इथे रॉकीबाई यांच्याकडून पारितोषिकांचा पाऊस इथे आपल्याला पाहायला भेटेल. देखील निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा सलग तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतो आणि अजून सुद्धा गोविंदला चान्स आहे. देखील षटकार मारला तर पुन्हा एकदा बोलेगा भी नहीं. देखील गोविंदच्या विकेट साठी गोविंदला संघर्ष गोडबोले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. देखील आता कृष्णा फलंदाजीसाठी इथे आलेला आहे. अतिशय चांगला फटका, चेंडू जातोय. एकच धाव नक्की इथे भेटेल आणि 1 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे
18 धावांवरती. सलग 4 चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवरती मात्र 1 धाव आली आहे. अजूनही 1 धाव. 5व्या चेंडूवरती मात्र एक शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. मॅच थांबवायचे. गेल्या हा जो बॉल होता त्या बॉलचा जरा निर्णय कळवायचा आहे पंचांनी. एकच धाव. शेवटचा चेंडू मात्र षटक संपलेला आहे आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गोलंदाजासाठी मात्र एकच धाव दिलेली आहे 6 चेंडूंमध्ये. एक चांगलं कमबॅक इथे आपल्याला पाहायला भेटलं आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17. क्षमा असावी. 18 धावा झालेल्या आहेत आणि देखील आता कृष्णा स्ट्राईक वरती आहे. जर कृष्णाने सलग 3 चौकार मारले तर रॉकीबाई यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. आणि देखील SP फ्री असेल. आजचा खर्च पुरेपूर गोऱ्याबाई आणि रॉकीबाई. ट्रॅव्हलिंग पासून प्रत्येक गोष्ट जाताना देखील नवीन कपडे हे देखील घेतले जातील. पहिला चेंडू मात्र थोडीशी सफळ झाली आणि 22च्या स्वरूपात नक्कीच 1 धाव इथे धाव फलकावरती निर्माण होताना दिसेल आणि धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते ती म्हणजे 19 धावांवरती. अजूनही देखील शेवटच्या षटकाचे 5 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय चांगला फटका. इथे झेल होऊ शकते का? मात्र झेल सुटलेली आहे आणि जीवनदान प्राप्त झालेलं आहे. देखील झेल सुटली होती मात्र कृष्णाला बाद केलेला आहे आणि कृष्णा बाद झालेला आहे आणि पुन्हा एकदा कृष्णा मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. देखील आपल्या संघासाठी फारसं काही करू शकला नाही. देखील सूरज रेड्डी आता फलंदाजीसाठी मैदानात प्रवेश करताना. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 4 चेंडूंमध्ये देखील रुद्राकडे स्ट्राईक आहे आणि रुद्राने देखील 2 षटकार लागवून आपल्या संघाचा एक अरे साइड लाओ रे, अभी कुछ भी पत्थर लेके मारूंगा. धाव संख्या झालेली आहे 20. अतिशय चांगला फटका मात्र चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. षटकार
रुद्र मॅन फ्रॉम विक्रोळी, आणि आज विक्रोळीची ताकद आपल्याला विक्रोळीने बघताना दिसते. मात्र आपला वैयक्तिक तिसरा षटकार इथे आपल्याला मारताना दिसतोय, तो म्हणजे रुद्र मॅन फ्रॉम विक्रोळी. सार्थक 11चा सलामीवीर फलंदाज आज आक्रमण करताना दिसतोय लेबर कॅम्प बी ह्या संघावरती. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 25. पहिला बॉल सिंगल, दूसरा बॉल पहिला बॉल सिंगल आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे आणि मात्र 2 धावा होतील. सूरजची देखील धाव चांगली आहे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला भेटलाय. आणि धाव संख्या झालेली आहे 28. किती बॉल? 4 बॉल. शेवटच्या षटकाचे शेवटचे 2 बॉल म्हणजे 2 चेंडू देखील शेवटचे आता आपल्याला इथे पाहायला भेटतील. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु चेंडू जातोय 1 धावेसाठी आणि 1 धावेने धावसंख्या वाढते संघाची. 29 धावा झालेल्या आहेत. अजूनही देखील 1 चेंडू शिल्लक आहे आणि 18 चेंडूंचा हा सामना आज आपण आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पाहतोय. आणि एक चांगली टुर्नामेंट इथे ऑर्गनाइज केलेली आहे. कुंची कर्वे समाज म्हणजेच कुंची कर्वे चषक 2024 पर्व 4. शेवटचा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. त्या चेंडूला मिड ऑनच्या दिशा दाखवलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आणि 2 धावेनंतर संघाची देखील धावसंख्या होते 31 आणि 32 धावांचं हे लक्ष्य आहे, मात्र फक्त 18 चेंडूंमध्ये. त्याच्यानंतर जो साबडाऊन आले त्या अंधेरी या संघाला विनंती करतो की त्यांच्या कर्णधारांनी ते उपस्थित राहायचं आहे. अजून कोण? अंधेरी आणि दुबे भाई. तसेच धारावी अदनी 11 यांच्या कर्णधारांनी देखील इथे नाणेकोलसाठी उपस्थित राहायचं आहे. आणि अंधेरीचा संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी देखील कॉमेंट्री बॉक्स जवळ उपस्थित राहायचं आहे. नाणेकोलसाठी नाणे फेकीसाठी देखील इथे उपस्थित राहायचं आहे. तसेच आपल्याला आज पंच म्हणून लाभलेले आहेत अभिषेक नागर, अनोख उर्फ बँड्रा आणि सूरज पिल्ले देखील आज आपल्याला या टुर्नामेंट मध्ये पंच म्हणून लाभलेले आहेत. तसेच 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. एक मोठं समीकरण इथे आपल्याला पाहायला भेटतंय. आणि ही पहिली सेमीफायनल आहे. याच्यानंतर देखील एक सेमीफायनल होणार आहे आणि ती असणार आहे अंधेरी आणि 2 मिनिटं फक्त टॉस सोडवण्यापुरता. मग पेन का देतोय मला? 3 ओव्हर बसायचं. अरे हा थोडा लिहिना तोपर्यंत. अरे लिहिला असतं तर आता डॉक्टर झालो असतो. देखील आज हे सामने पाहण्यासाठी अप्पाभाई देखील धारावीवरून इथे उपस्थित आहे. आपले हे सामने पाहण्यासाठी त्यांचं देखील इथे मनापासून हार्दिक स्वागत करूयात. तसेच याच्यानंतर होणार आहे सामना, तो म्हणजे दुसरी सेमीफायनल असेल आजच्या या टुर्नामेंटची. आणि पहिली सेमीफायनल आपण आज पाहतोय सार्थक 11 विक्रोळी वर्सेस लेबर कॅम्प बी हा संघ देखील आज आपल्या टागोरनगर विभागात
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळेवरती जर खेळवलं गेला नाही सामना तर 5 धावांची पेनल्टी लागेल. म्हणजे जर 5 धावा मायनस केल्या जातील याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही सलामीर फलंदाज आपली नावं कळवायची आहेत. कोण स्ट्राइक पे कौन है? राज स्ट्राइक पे राज और करण देखील दोन्ही सलामीर फलंदाज स्ट्राइक वरती उपस्थित आहे. म्हणजेच खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत आणि करण आणि राज देखील राजकडे स्ट्राइक आहे. आणि षटक क्रमांक पहिलं सार्थक 11 या संघाने जर सोपलंय, चेंडू जर सोपलाय हाती कोणाच्या तर तो म्हणजे विक्की. पॉवर प्लेचं पहिलं षटक विक्की गोलंदाजी करताना आणि सर्वांनी जोरदार टाळ्या. मुन्नाबाई की झपकी, जादू की झपकी. इथे आपल्याला लक्ष्मणबाई साठी एकदा जोरदार टाळ्या. 95 चे प्लेयर्स आहेत हे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय निर्धाव. अतिशय चांगली सुरुवात पहिल्या षटकाची निर्धाव चेंडू पासून. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मात्र राज सज्ज आहे. दुसरा चेंडू आणि चेंडू मात्र आकाशाजवळ जाताना दिसेल आपल्याला आणि झेल होऊ शकते का? मात्र इथे झेल सुटलेले आहे आणि पहिल्या गडीचं इथे पतन होतं, परंतु इथे झेल सुटताना दिसतोय. आणि टेक कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. झेल सुटल्या की धावा बनत जातात. मात्र इथे दुसऱ्या चेंडूवरती झेल होती परंतु घेऊ शकले नाही गोलंदाज. मात्र 2 चेंडू आणि 1 धाव झालेले आहे. पुन्हा एकदा चांगला फटका लेग साइडच्या दिशेला चेंडू जातोय. मात्र इथे क्षेत्ररक्षक आणि चांगला थ्रो इथे आपल्याला पाहायला भेटला आणि नक्कीच विकेट किपर आपले कृष्णा देखील खूप वर्षापासून यष्टीरक्षक आहेत. चांगली किपिंग करतात देखील आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू होता परंतु चेंडू जातोय डी झोन मध्ये 1 धावेसाठी. चार रन झाले, 4 बॉल 4. राहुल अतिशय चांगला चेंडू, तेवढीच चांगली चेंडूला दिशा दाखवलेली आहे. आणि हाफ स्वीप इथे आपण खेळताना पहिला फलंदाजाला देखील 1 धाव नक्कीच भेटेल. 1 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 धावांवरती. पॉवर प्लेचं षटक फारशा धावा करू शकत नाहीये, तर पॉवर प्ले मध्ये पुढे मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे चेंडू 22च्या स्वरूपात पंच आपल्याला इथे 1 धाव देताना दिसतील आणि धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 6 धावांवरती. एक चांगलं षटक इथे आपल्याला पाहायला भेटलं विक्की मार्फत. अजूनही देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये देखील धावा करायच्या आहेत. 26
12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. अजूनही देखील क्रिकेटचा सामना आहे मित्रांनो. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही की सामना कोण जिंकेल. याचं उदाहरण आपण गेल्या मॅच मध्ये देखील बघितलं. बॉलरचं नाव काय? हे बॉलर का नाम काय? विनू देखील गोलंदाजीसाठी विनायकला उपस्थित केलेला आहे उर्फ विन्नू. पहिला चेंडू विनूचा आणि चांगला चेंडू होता. मिड विकेटला चेंडू जातोय. एक धाव नक्कीच भेटेल. चांगला एफर्ट इथे आपल्याला पाहायला भेटला. मात्र चांगला थ्रो देखील आपल्याला पाहायला भेटला आणि 2 धावा नक्कीच भेटेल. धावसंख्या कुठेतरी जाऊन पोहोचते म्हणजेच 8 धावांवरती धावसंख्या झालेली आहे. अजूनही 11 धावांचा खेळ शिल्लक आहे. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय आणि अतिशय चांगला चेंडू होता. तेवढी चांगली धाव देखील काढत आहेत आणि एकच धाव इथे भेटते आणि धावसंख्यात 1 धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावांवरती. विनू आपल्या संघासाठी देखील चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. विनू मॅन फ्रॉम विक्रोली. आणि नक्कीच इथे झेल झालेले आहे. मात्र कार्तिक एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि गडी देखील बाद केलेला आहे. बॅट्समन कोण आहे? नवीन बॅट्समन अविनाश यंकू देखील फलंदाजीसाठी उपस्थित आहे खेळपट्टीवरती. यंकू यंकू देखील फलंदाजीसाठी आलेला आहे. मात्र इथं विनू कुठेतरी थोडस गडबड करताना निर्माण करताना दिसत आहेत आणि वाईट इथे एक अनंकित अशी एक धाव फलकावरती धाव निर्माण झालेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावांवरती. वनडी 5 चेंडू झालेला आहे. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. अरे ऑटो ना, अरे दिख रहे नहीं इधर, अरे इधर टाइप करने का क्या वो मशीन लेके आने वाईट पुन्हा एकदा येते आणि अनंकित अशी एक धाव फलकावरती धाव निर्माण होताना दिसते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 धावांवरती. पुन्हा एकदा वाईटचं पतन आणि इथे अनंकित अशी एक धाव फलकावरती पुन्हा एकदा धाव निर्माण होताना दिसेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावांवरती. अजूनही 19 धावांची गरज आहे. मात्र इथे षटक क्रमांक दुसरं संपताना आणि
सामना येतोय तो म्हणजे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज इथे आपल्याला पाहायला भेटेल. मात्र शेवटचा षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे विशू, मॅन फ्रॉम विक्रोळी. चांगला गोलंदाज देखील आहे, आपल्या संघासाठी चांगल्या मॅच खेळलाय देखील. आपलं चांगला चेंडू आणि इथे निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय पंचांकडून. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. चांगला चेंडू होता, कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, मात्र झेल नाही घेऊ शकले, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच 2 धावा इथे भेटत आहेत. धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या झालेली आहे 15. 17 धावा अजूनही देखील पाहिजेत आणि मात्र इथे चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. षटकार 6 धावांसाठी. तीन चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 11 धावा. मी म्हटलं होतं मित्रांनो की क्रिकेटचा सामना आहे, शेवटच्या चेंडू पर्यंत देखील सांगू शकत नाही कोण विजय होईल. आणि अजूनही देखील 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. दोन चेंडू आणि 10 धावांची गरज. मात्र एक चांगला चेंडू इथे, परंतु पंच इथे नो घोषित करताना आणि 2 धावा आलेल्या आहेत. म्हणजेच 2 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. सामना देखील कुठेतरी रंगताना दिसतोय. अजूनही देखील सेमीफायनलच्या सामन्याचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावा करायच्या जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा नोचं पतार आणि इथे पुन्हा एकदा प्लस, म्हणजेच 2 धावा अजूनही आल्या आहेत. म्हणजे आता 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. फ्री हिट नाही याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहे विशू आणि भव्या. 2 चेंडू 6 धावा. चेंडू जातोय सीमेरेखेजवळ, परंतु इथे झेल घेऊ शकले नाही आणि 2 धावा झालेल्या आहेत. आणि मात्र इथे गडी बाद झालेले आहे 3ऱ्या धावेवरती. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. मगाशी देखील असाच सामना होता आणि फलंदाजांनी मात्र तेव्हा षटकार मारला होता आणि संघाला विजय मिळवून दिला होता. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावा. जर मॅच विशू जिंकवलीस आज तर तुझीच हवा.
आता घरी जा बाबा. अरे बॅट्समॅन कोण आहे? बॅट्समॅन राकेश देखील फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे खेळपट्टीवरती आणि एक चेंडू 4 धावा. मॅच जितवली तर भावा तुझीच आहे आज हवा. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. एक चांगलं आणि एक मोठं समीकरण इथे आपल्याला पाहायला भेटतंय. एक चेंडू 4 धावा आणि या सेमीफायनलचा हा सामना पाहूया. अंतिम फेरीमध्ये कोण दाखल होतंय म्हणजेच फायनल मध्ये कोण प्रवेश करतंय. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावा आणि मात्र इथे सामना जिंकलेला आहे. सार्थक इलेव्हन या संघाने विक्रोळी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. विक्रोळी या संघाने डीजे 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 चला याच्यानंतरचा सेमीफायनलचा सामना लगेचच खेळवायचा आहे. नाणेकौल करून घ्यायचा आहे. सेकंड मॅचचा सेमीफायनलचा लगेच टॉस उडून घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत काय? ओ गोविंदभाई टॉस उडव पहिला.